यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। महिलांचे प्रश्न चाकणकरांनी सोडवले नाहीत। एमआयडीसीच्या कामात चाकणकरांना रस असल्याचंही अंधारे यांनी टीकास्त्र लागलेलं आहे। चाकणकर केसरकरांचे फोन रेकॉर्ड तपासावेत अशा प्रकारची मागणीही अंधारे यांनी केलेली आहे। एमआयडीसीच्या बैठकीला चाकणकर आणि केसरकर उपस्थित असल्यावरून सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र लागलेलं आहे। लक्षात ठेवा, यांच्याबद्दलचे इनपुट मी आता एसआयटीला दिले, माझ्याकडचे असणारे। चाकणकर दिसताय, काय म्हणाल्या या चाकणकर बाई? या असं म्हणाल्या की मला त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींची गरज नाही, मी सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होते। ह्या जर सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होत्या तर मला कळत नाहीये, स्टाफ सगळा एमआयडीसीचा आहे, सोबत आहेत केसरकर। केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी एसआयटी कडे केली। केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिले। मी का पत्र दिलंय त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे। माणसं सगळे एमआयडीसीची आहेत। केसरकरांकडे खातं होतं शिक्षण खातं, शालेय शिक्षण खात्याचा माणूस एमआयडीसीच्या स्टाफ सोबत काय करतोय? शाळा बांधायची होती एमआयडीसी मध्ये,